नमस्कार. आपणा सर्वांचं मी नागभक्त योगेश वैरागर आपलं सर्वांचं सहर्ष अभिनंदन करतो. तर या ठिकाणी आम्ही गुरुदेवांच्या ठिकाणावर आलेलो आहोत. की गुरुदेवांचं घर वगैरे आहे आणि इकडे गुरुगादी वगैरे आहे. या ठिकाणी गुरुदेव बसतात. बस तिथं का तू त्याच्यापाशी काय तू आलं तो कपडे काढून घेते व्हिडिओ मध्ये. हाच एरिया आला पाहिजे. या ठिकाणी होम वगैरे करण्यात येते. तंत्रकाठाचे ठिकाण पण हेच आहे. तंत्र निवारण त्या शक्तींचं कार्य या ठिकाणीच केले जाते. त्या शक्तींच्या माध्यमानं या शक्तींच्या माध्यमानं निवारण तंत्र निवारण वगैरे या ठिकाणी केले जाते. अलकादेश. जय गुरु गोरखनाथ. मित्रांनो, या ठिकाणावरती काही शिष्य साधकांच्या इच्छेनुसार व्हिडिओच्या माध्यमानं आलेल्या कमेंटच्या आग्रहास्तव हा आजचा व्हिडिओ बनवला जातो. ह्या व्हिडिओच्या माध्यमानं हे ठिकाण, ही जागा दाखवण्याचं कारण म्हणजे अनेक भक्तांनी, अनेक व्हिडिओच्या दर्शकांनी ह्या जागा ठिकाणाबद्दल विचारलं होतं. तुमचं ठिकाण सांगा, गाव सांगा, म्हणून आजचा हा व्हिडिओ हे ठिकाण दाखवून बनवला जातो. तर हे काही माझे शिष्य आहेत. ह्या व्हिडिओच्या माध्यमानंच शिष्यांचे काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नावरती आज या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा केली जाईल, प्रश्नांचे निवारण केले जाईल. तर सर्व नाथभक्त, नाथ परिवाराला माझा मानाचा, मोलाचा अलकादेश. आपण कुठलाही वेळ वाया न घालता साधकांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे निवारण करण्याचे कार्य करू. आदेश. तर योगेश हा शिष्य आहे. त्या शिष्याचे काही प्रश्न होते, तर त्या प्रश्नाचं निवारण करण्याचा एक छोटासा प्रयत्न आज करणार आहोत. त्याचा प्रश्न असा आहे की एखाद्या साधकाला, शिष्याला पितृपीडा असू शकते का? ज्याही वेळेस एखाद्या देवाची, शक्तीची कृपा तर म्हणता येणार नाही, पण एक कृपा दृष्टी म्हणता येईल की ज्या साधकावरती एक शक्ती ज्यावेळेस आपली कृपा दृष्टी करत असते, त्या साधकाला ती निवडत असते. तर ती निवड झाल्यानंतर ज्यावेळेस तो सेवा असेल, भक्ती असेल, ह्या गोष्टी संपन्न करण्यासाठी किंवा त्या शक्तीची पूर्णपणे कृपा प्राप्त करून घेण्यासाठी एक गुरुचा शोध घेत असतो, व्यक्तीचा शोध घेत असतो. तर जो व्यक्ती त्याच्या ह्या प्रश्नातून, अडीअडचणीतून त्याला बाहेर काढतो, त्याला एक सतमार्गाने त्याचा प्रवास चालू करून देतो, तो व्यक्ती म्हणजे त्याच्यासाठी गुरु असतो. बरोबर ना? बरोबर. तर तो गुरु त्या साधकाच्या प्रश्नांचं निवारण करत असतो आणि त्याला आध्यात्मिक मार्गातून आत्मिक उन्नतीकडे नेत असतो. तर चला आपण प्रश्नांचं पहिले निवारण करू, त्या प्रश्नावरती चर्चा करू. तर होऊ शकतं, असतं, प्रत्येक साधकाच्या मागे काही ना काही पीडा असते. प्रत्येकालाच पितृपीडा असेल असं नाही. तर ज्याही वेळेस एखाद्या शक्तीची त्याच्यावरती कृपा होते, तो व्यक्ती घुमतो किंवा त्याच्यावरती शक्ती हजर होते, त्यावेळेस त्याला अनेक प्रश्नांनी, अनेक संकटांनी घेरलेलं असतं. त्याच्या पुढे एक परिस्थिती असते, त्या परिस्थितीत तो गुंतलेला असतो.
आणि ज्यावेळेस तो शोधाशोध करतो, एक योग्य व्यक्तीच्या सानिध्यात जातो, त्यावेळेस तो व्यक्ती त्याला त्या प्रश्नातून, त्या अडचणीतून मार्ग देत असतो. मग जर असा प्रश्न कोणाच्या समोर आला का ज्या साधकाला पितृपीडा आहे, तर त्या पितृपीडेचे निवारण कसे करायचे, साधकावरती ज्या शक्तीनं कृपादृष्टी केलेली आहे तिची पूर्ण कृपा कशी करून द्यायची. तर सर्वप्रथम आपण पितृ निवारणाबद्दल बोलू. तर साधकाला, शिष्याला जर पितृपीडा असेल, पितृबाधा असेल, तर त्याच्यासाठी हा त्याचा गुरु कारगर असतो. गुरु त्या साधकाला काही सेवा असतील, काही नियम असतील, त्या नियमाच्या माध्यमातून त्या पितृपीडेतून दोषमुक्त करून शक्तिकृपेकडे त्याला मार्ग देऊ शकतो. आता आजचा विषय हा पितृपीडा दूर कशी करायची हा नाहीये. पितृपीडा असू शकते का, हा आहे. पण जर पितृपीडा असेल तर ती दूर कशी करायची हे पण महत्वाचं आहे. बरोबर. तर साधक, शिष्य याला जर पितृपीडा असेल तर सर्व त्याचं जे काही कर्म आहे, जे काही त्याच्या मागे प्रश्न आहे, त्या प्रश्नांचं निवारण करण्याचं कार्य हा त्याचा गुरु करत असतो. मग काही वेळेस हा साधक पूर्ण भाव गुरुवरती ठेवून कार्यरत होईल, मार्गशील होईल, त्यावेळेस तो गुरु त्याला त्या प्रश्नातून बाहेर काढू शकतो. म्हणून पूर्णपणे भाव हा गुरुवरती असावा. ज्यावेळेस संपूर्ण भाव गुरुवरती राहील त्याच वेळेस गुरु तो मदत करू शकतो. तर भाव का असावा, कारण ज्या व्यक्तीचा, ज्या शिष्याचा जर गुरुवरती भावच नाही तर ते पितृ त्या गुरुचं ऐकणारच नाही. जर याची मनस्थिती जर तशी नसेल तर ते गुरुचं ऐकणारच नाही. म्हणून पूर्णपणे भाव समर्पण हे गुरु ठिकाणावरती, गुरुगादीवरती असावं. ज्यावेळेस तो गुरुगादीवरती, गुरु ठिकाणावरती पूर्णपणे समर्पण करेल त्यावेळेस त्याची पितृशक्ती, इष्टशक्ती, कुळशक्ती आणि त्याच्यावरती कृपारूपी, कृपादृष्टीनं चालणारी शक्ती, हे सर्व शक्ती त्याला कृपा प्राप्तीसाठी मार्ग देऊ शकतात, सहज होईल. तर पितृपीडा आणि दूर करण्यासाठी काही छोटेसे उपाय आहेत. त्या उपायाच्या माध्यमानं तो व्यक्ती, तो शिष्य, साधक पितृपीडेचं निवारण करू शकतो. तर सर्वप्रथम मी एक छोटासा उपाय सांगतो का त्या उपायानं तो साधक आपल्या पितरांच्या याच्यातून दूर होऊ शकतो. आता पित्र का नाराज आहेत, का दूषित आहेत, किंवा का ती पितृपीडा आलेली, हे महत्वाचं आहे. ज्या कारणानं ती पितृपीडा आहे, तो पितृदोष आहे, ते कारण शोधून त्या पद्धतीनं उपाय केला जातो. पण आपल्याकडं सर्व गोष्टींसाठी एकच उपाय आहे. आपण जो दिव्याचा प्रयोग करतो, पितरांच्या नावानं एक दीपक लावला जातो, जो दिवाळीचा दीप असतो, जो दिवाळीला आपण प्रज्वलित करतो. तोच दिवा घेऊन त्यामध्ये 2 लवंग टाकून पितरांची नावेनं तो दिवा त्या ठिकाणी दिला जातो. आणि जे शब्द आहेत बोलण्याची, जी विनंती आहे, ती विनंती म्हणजे काय की मी माझ्या कुळाच्या सर्व पितरांच्या नावाने हा दिवा दीपक लावतो, त्यांनी तो मान्य करावा. आणि त्या ठिकाणी आपण दर्शन घेतो. दर्शन घेऊन त्यांचा मान सन्मान करतो. त्यांच्यासाठी आपण 2 सफेद फुलांचं अर्पण करतो. आणि जर शक्य झालं तर आपण त्यांना भोग पण देतो. तर भोगात तुम्ही काही देऊ शकता, मिष्टान्न जे गोड आहे ते देऊ शकता. आणि ज्यावेळेस ती सेवा एक 5 दिवस, 10 दिवस, 18 दिवस, 21 दिवस, वर्ष काय करायची त्यावेळेस, तर एक दिवस ठरवून आपण त्यांना अनेक इतरही भोग देत असतो. तर साधकासाठी फक्त जर लोकल व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी हे मिष्टान्न दिलं जात नाही. जर साधक असेल, त्याच्यावरती जर एखाद्या शक्तीची कृपा असेल तर मात्र तो पंचमावा ज्याला म्हटलं जातं, पंचमेवा का 5 गोड पदार्थांचा तो मिष्टान्न त्या शक्तीला देत असतो. त्यामध्ये पहिला समावेश म्हणजे भेळ, तिला आपण शेव म्हणतो, चिवडा म्हणतो, ही भेळ. आणि त्याच्यानंतर पेढा, लाडू, अशी 5 मिष्टान्ने तुम्ही देऊ शकता.
त्याही वेळेस त्यांना हळदीचा मान द्यावा लागतो, सफेद फुलांचा मान द्यावा लागतो आणि हे मिष्टान्न ग्रहण करण्याचं विनंती करावं लागतं. तर विनंती आपण अशा पद्धतीनं करतो का मी माझ्या सर्व कुळांच्या कुळपितृंना हा भोगप्रसाद देत आहे, त्यांनी तो मान्य करावा. आणि ह्या पद्धतीनं आपण पितृ निवारणासाठी एक माध्यम साधकाला देत असतो. याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न आहे का जे तुला विचारावशी वाटतात? म्हणजे जर समजा साधकाने पितरांचं ते हे नाही केलं, समजा म्हणजे आता त्याला पितृदोष आहे, त्याने तो निवारण केलं नाही किंवा त्याच्याबद्दल काही केलं नाही, तर त्याला त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकते. होतं, दुष्परिणाम आहेत. जर साधक आहे, एखाद्या व्यक्तीची त्याच्यावरती कृपा आहे, आता त्याला समजलं नाही समजलं हा मेन प्रश्न आहे. तर एक योग्य व्यक्ती जो त्याचा मार्गदर्शक आहे, जो गुरुरूपी, त्या गुरुचं हे कर्तव्य आणि कार्य आहे. तो गुरु ह्या सर्व गोष्टींचं त्याचं निवारण करण्यासाठी तत्पर असतो. तर हे सगळ्यात महत्त्वाचं गुरुला समजलं पाहिजे का जो साधक, जो शिष्य माझ्यापर्यंत आलेला आहे, त्याच्या मागं अडचणी काय आहेत, त्याच्यावरती येणारी शक्ती कोण आहे, काय आहे, आणि त्याला याच्यातून बाहेर कसं काढायचं, ज्या शक्तीची त्याच्यावरती कृपादृष्टी, त्याला पूर्णपणे ती कृपारूपी कशी करून द्यायची. आणि ज्यावेळेस ते गुरु त्याला तो सांगतो का तुझ्या मागं तर थोडासा पितृदोष आहे, पिढा नाही म्हणता येणार पण पितृदोष आहे, तर तुला ह्या पितरांचं दोषाचं निवारण करायचं. ज्यावेळेस तो निवारण करेल तर त्याचा आनंद, त्याचं सुख, समाधान त्याला मिळणारच आहे. जर त्याने ते नाही केलं तर ज्या शक्तीनं त्याच्यावरती कृपादृष्टी केली ती शक्ती त्याची पूर्णपणे होणारच नाही. ना शक्ती त्याच्यावरती कृपा करू शकते, ना त्याला कोणते काही मार्गदर्शन करू शकते, ना आनंदानं त्याच्या शरीरावरती येऊ शकते. तर अनेक प्रकारे त्याला दोष तो लागू शकतो, नाही असतोच, लागू शकतो म्हणण्यापेक्षा तो दोष आहे तसाच राहील. जर त्याने ते पितरांचं निवारणच नाही केलं तर तो दोष मात्र तसाच राहील. हा, त्या निवारण न करण्याच्या कारणामुळं मात्र ज्याला तो आनंद घ्यायचा आहे, दैवकृपेचा, दैवशक्तीची जी काही कृपा प्राप्ती करून घ्यायची ती होणारच नाही. तो अनेक प्रश्नांनी पुन्हा घेरला जाईल. आणि चुकून जर त्याने गुरुदीक्षेनंतर, गुरु धारण केल्यानंतर जर लोकांचं निवारण कार्य करण्याचं जर काम केलं, ते जर प्रश्न तो निवारण करत असेल तर प्लस त्या लोकांच्याही प्रश्नांचा भार हा सगळा त्याच्या शरीरावरती येणार, तोच पूर्णपणे त्या ओझ्याखाली दबून जाणार आहे. याचा एक प्रश्न होता, पण त्या ठिकाणी लोकांचे 10 प्रश्नांचं निवारण करता करता याच्या जीवनामध्ये हजारो प्रश्नांचं, हजारो संकटाचं येणं होणार आहे. आणि तो मग त्याला मात्र त्यातून मार्ग मिळणार नाही, आनंद मिळणार नाही, सुख मिळणार नाही, समाधान मिळणार नाही. ना शक्ती कृपा मिळते, ना कोणता मंत्र त्याच्यासाठी काम करतो, ना कोणता मंत्र त्याला सिद्ध होतो, ना गुरुमंत्र, ना शक्ती मंत्र, ना काही नाही. कोणतीही सिद्धी नाही, कोणती विद्या नाही, कोणताही एनर्जी नाही, ऊर्जा नाही, ना दृष्टी, ना काही नाही, ना काहीच नाही. तो जसा होता तसाच राहणार. याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न अजून